हॅलो दोस्तो, नमस्कार. ट्रेड पीबी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट केल्यास तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज आहे 8 सप्टेंबर. तर आजचा आपण आज मार्केट मूड पाहणार आहोत. आज मार्केटमध्ये काय घडले, कोणते महत्त्वाचे पॉईंट्स झाले ॲज रिलेटिव्ह टू ॲटो सेक्टर, तर आपण ते पाहणार आहोत. आणि आज निफ्टी आज सडन फॉल का झाला निफ्टीमध्ये, आज ते पण आपण पाहणार आहोत. तर आता आपण आपल्या बिलकुल नॉर्मल स्क्रीनवरती आहे. तर आपण सुरुवात करूया आपण निफ्टी 50 पासून. तर पाहू शकता तुम्ही, तर निफ्टी 50 आज जवळपास 32 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये क्लोजिंग दिलेली आहे. 0.13% पॉझिटिव्हमध्ये क्लोजिंग दिलेली आहे. निफ्टीमध्ये तुम्ही पाहू शकता चांगली तेजी झाली होती. चांगली तेजी म्हणजे चांगली नव्हती, म्हणजे चांगला टॉप लेवलला होल्ड करत होता. जवळपास निफ्टी 24,880च्या आसपास निफ्टी होल्ड करत होती. तर निफ्टी सडनच अचानक खाली का पडली, तर याचं कारण मित्रांनो काय आपण म्हणजे प्रेडिक्ट करू शकतो की बाबा निफ्टीमध्ये आता कोणाची पकड आहे. तर निफ्टीमध्ये पकड आहे बेअर लोकांची. बेअर लोकांची पकड असल्यामुळे काय होतंय की बाबा निफ्टी ज्यावेळी एखाद्या लेवलला सस्टेन करत असते, एखाद्या लेवलच्या खाली आता किती तशी इथे कोणती लेवल आहे की 24,900ची लेवल आहे. तर निफ्टी ते बरं सकाळपासून निफ्टी ह्याच लेवलला जवळपास ट्रेड करते. ओपन झाल्यानंतर 24,850ला इथे एकदा गेली आणि तिथून नंतर 24,870 ते 880च्या आसपास निफ्टी ते ट्रेड करत होती. आणि बेअर लोकांची पकड असल्यामुळे काय होते की ॲज एक्सपेक्टेड तिथे सेलिंग प्रेशर येतच आपोआप. हे समजा 24,900च्या वरती समजा निफ्टी ट्रेड करत असते, तर एवढं प्रेशर किंवा एवढं सेलिंग तिथे आलं नसतं की निफ्टी इथे जवळपास मला वाटतं 24,850च्या आसपास कुठेतरी क्लोज झाली असती, तर 24,900च्या वरती ट्रेड करत असती. तर आता कसं आहे, तर मार्केटमध्ये कोणाची पकड आहे, तर बेअर लोकांची पकड आहे. त्यामुळे निफ्टीला असे काही ज्या लेवल्स आहेत, त्या लेवल जर सस्टेन करताना जर ब्रेकआउट करता आला नाही त्या लेवलचा, तर निफ्टीमध्ये तुम्हाला किंवा अशा मार्केटमध्ये तुम्हाला एक शार्प फॉल तुम्हाला पाहायला मिळतो. किंवा अजून कोणते कारण असेल तर समोर आलेलं नाही की ज्यामुळे निफ्टी अचानक एका कॅन्डलमध्ये जवळपास 90 ते 92 पॉईंट खाली पडेल. त्यानंतर तुम्ही पाहू शकता सेन्सेक्समध्ये पण सेम झालेलं की कसं आहे, बेअरची पकड असल्यामुळे निफ्टी एक अचानक आपले एक त्या लेवलला समजा होल्ड करू शकले नाही, तर त्या लेवलपासून एकदा म्हणजे जे ट्रॅप होत असतात लोक, की कोण आता ट्रॅप होणार की बाबा हे जे आता जे कॉल्स बाय करून होते किंवा ह्या लेवलचं जे कोण पुट सेल्स करून होते, तर ती लोक ट्रॅप झालेली आहेत चांगलीच. याचं कारण काय काय होतं, कव्हरिंग पण होतं. आता जे जे आपण त्याला कव्हरिंग म्हणतो, तर त्या ह्याच्यातनं कव्हरिंग होत असतं. तर ते त्याचाच इफेक्ट कुठेतरी मार्केटला सडनमध्ये तुम्हाला दिसून येतो. हे कव्हरिंगच झाल्यामुळे ना, तर ते जे पुट सेलर्स होते, तर त्यांचा आपोआप म्हणजे ते इथं ट्रॅप झालेले आहेत चांगलेच. तर त्यामुळे मार्केटला एक उद्या कसा पॉईंट ऑफ व्ह्यू होतोय मार्केटचा, की ते पाहणे फार गरजेचं आहे, की उद्या मार्केट कसं ह्याला रिॲक्ट करते ह्या सडन फॉलला, तर ते पाहणे फार गरजेचे आहे. त्यानंतर ना जर पाहूया, तर आता एक सेक्टर होता तो म्हणजे एक चांगलाच तेजीत होता, तो म्हणजे ॲटो सेक्टर. मार्केट एवढं पडलं, पण हा सेक्टर आता तुम्हाला सांगतो ऑल टाईम हायच्या जवळ ट्रेड करत आहे. तो आहे ऑटो सेक्टर. तर याच्या पाठीमागचं कारण काय होतं, की ऑटो सेक्टर हा तेजीत आहे. तर याचं कारण काय होतं, टाटा मोटर्स, M&M अँड अदर ऑटो स्टॉक्स राईज अप 6% अॅमिड प्राइस कट्स बाय सम ऑटो मेकर्स. की ऑटो आता जीएसटी कट झालेलाच आहे. जीएसटी कडून चांगले रिलीफ मिळालेले आहे. त्यामुळे ऑटो सेक्टरकडून काही ऑटो जे कंपनी आहेत, तर त्यांच्याकडून पण तुम्हाला हे ऑटोचे सॉरी जे गाड्या आहेत, तर त्यांचे काही प्राइस कट करताना दिसलेले आहेत. तर त्या कंपनीने काही टाटा मोटर्स, M&M कंपनीने काय केलं, त्यांचे कटिंगचे प्राइस आहेत ते पण रिलीज केले आहेत. 1.5 ते पावणे 2 लाख सॉरी 1.5 ते पावणे 2 लाख रुपयाने गाड्यांच्या किमत्या कमी होणार आहेत. तर हे एक त्यांनी सांगितलं आहे. आणि दुसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे ऑटो स्टॉक सर्ज हा एक दुसरा पॉईंट फार महत्त्वाचा आहे. तो म्हणजे बँक ऑफ अमेरिका हॅज इन्क्रीज द टार्गेट प्राइस ऑफ सेव्हरल ऑटो स्टॉक्स अँटिसिपेटेड शार्प अपसाइड पोटेन्शियल आफ्टर द लेटेस्ट जीएसटी कट्स. तर काय होतं, आता मार्केटला आता जीएसटीचा एक चांगला थोडाफार सपोर्ट इथे मिळालेला आहे. त्यामुळे निफ्टी इथून खाली जात नाहीये. तर त्या लेवलला सस्टेन करता येतो. जीएसटीचा सपोर्ट आहे, चांगलाच गोष्ट आहे. त्यात आणि त्यात हा जो जीएसटीचा सगळ्यात मोठा फायदा कोणाला होणार आहे, तो आहे ऑटो सेक्टर. जे की एक लीडिंग इंडेक्स आहे निफ्टीमधला. त्यामध्ये ऑटो सेक्टरला एक चांगला सपोर्ट इथं मिळत आहे. त्यामुळेच काय होतं, आता बँक ऑफ अमेरिकेसारख्याकडून पण ना तिथे तुम्हाला रेटिंग अपडेट इथं मिळत आहे. त्यामुळे आज ऑटो सेक्टरमध्ये तुम्हाला एक बुल रन किंवा एक निफ्टी ऑटो हे तुम्हाला जवळपास आज ऑल टाईम हायमध्ये दिसत आहे. तर ह्यामध्ये आज कोणते कोणते स्टॉक्स हे जे ऑटो सेक्टरमध्ये जे चांगल्या स्टेज होते, त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की आज पहिला आहे तो भारत फोर्ज आहे. भारत फोर्ज आज जवळपास 5.8% म्हणजे जवळपास 6% तेजीत होता. त्यानंतरनं
टी-व्ही-एस मोटर कंपनी. टी-व्ही-एस मोटर कंपनी पण चांगली फंडामेंटल कंपनी आहे, जिथे तुम्हाला जवळपास 3% चांगली तेजी दिसत आहे. टी-व्ही-एस मोटर तर ऑल टाईम हायला आहे. जेव्हा निफ्टी 50 स्ट्रगल करत आहे, तिथंच तुम्हाला टी-व्ही-एस मोटर ही ऑल टाईम हायला दिसत आहे. याचं कारण म्हणजे कंपनीची असलेली स्ट्रॉंग ग्रोथ आणि स्ट्रॉंग आउटलुक येणाऱ्या काही दिवसात, आणि त्यातच कंपनीला कशाचा सपोर्ट भेटला, जीएसटी कटचा जो सपोर्ट भेटला आहे, खास करून ऑटो सेक्टरला. ऑटो सेक्टर आणि रिलेटेड टू ऑटो कॉम्पोनंट्स किंवा जे ऑटो इन्शुरन्स कंपनी आहेत, तर त्यांच्यामध्ये तुम्हाला चांगला तिथे सपोर्ट दिसणार आहे. त्यानंतर एक्साईड इंडस्ट्रीज ही पण कंपनी आज तुम्हाला चांगल्या तेजीत दिसत आहे. कंपनी लगातार तुम्हाला सांगतो 400च्या खाली ट्रेड करत होती जवळपास 5 ते 6 महिने. निफ्टीने त्यांची जी लूज केलेली होती प्राईस, ती पूर्णपणे गेन केल्यानंतर सुद्धा जी एक्साईड इंडस्ट्रीज जी होती ती त्याच लेवलला 400च्या खालच्या लेवलला ट्रेड करत होती. त्यानंतर एक चांगला ब्रेकआउट मिळाला. त्यानंतर एक चांगल्या रॅलीसाठी एक्साईड इंडस्ट्रीज सुद्धा तयार आहे. तर एक्साईड इंडस्ट्रीज सुद्धा ह्या रॅलीमध्ये सहभाग झालेला आहे. तर त्यानंतर एक आहे महिंद्रा अँड महिंद्रा. जर सर्वांचा फेवरेट जर स्टॉक जर आता विचारला ऑटो कंपनीला, तर तो आहे महिंद्रा अँड महिंद्रा. कारण कंपनी लगातार अपडेट्स करत राहते. त्यांच्या जे हे असतात नवीन कार म्हणजे नवीन कार प्रोडक्शन असतात, तर ते नवीन कार प्रोडक्शन करतात. आता कोणतरी ती बॅटमॅन B6 बॅटमॅन टाईप कोणती तरी कंपनी आहे, ती पण त्यांची काहीतरी 999 फक्त काहीतरी कार त्यांनी मार्केटमध्ये आणल्या. त्या पण एक्झॅक्ट सेल झालेल्या आहे विदिन अ मिनिट. म्हणजे काही मिनिटांमध्ये कारच्या त्या पूर्णपणे जे प्रोडक्शन केलं होतं ते पूर्णपणे सेल आउट झालं. तर असे ती पण कंपन्या जवळपास 4% आज प्रॉफिटमध्ये होती. आज ऑल टाईम हायलाच कंपनी ट्रेड करत आहे गेले काही दिवस. त्यानंतर आहे अशोक लेलँड. अशोक लेलँडचा पण गेल्या क्वार्टरचा हा चांगला रिझल्ट लागला. त्या चांगला रिझल्ट लागल्यापासून कंपनी चांगल्या तेजीत आहे. कारण का कंपनीमध्ये एक चांगला आउटलुक दिसत आहे. कंपनीचे फ्युचर आहे तो पण चांगला दिसत आहे. कंपनी शक्यतो कशामध्ये काम करते, तर हेवी व्हेइकल्समध्ये काम करते. हेवी व्हेइकल्स म्हणजे जे मोठे तुम्हाला 4 ब्रास 6 ब्रासचे असे जे डंपर दिसतात, त्यामध्ये कंपनी ही काम करते. हेवी वेट गाड्यामध्ये काम करते. तर त्यानंतर आयशर मोटर द लीडिंग मला वाटते आयशर मोटर पण ॲडो सेक्टरमध्ये एक लीडिंग कंपनी आहे. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला आज कंपनी ही चांगल्या तेजीत दिसत आहे. 3-3.5% आज कंपनी सुद्धा आज तेजीत दिसत आहे. त्यानंतर संवर्धन मदरसन इंटरनॅशनल. आता ही कंपनी ऑटो अँसिलरी कंपनी. आपण ऑटो अँसिलरीमध्ये कोणते पाहिले? ऑटो अँसिलरीमध्ये म्हणजे जे गाडीचे पार्ट्स वगैरे बनवतात ते पाहिले. आणि दुसरी कंपनी ती म्हणजे ऑटो अँसिलरी नाही, पण एक्साईड इंडस्ट्री जी बॅटरीमध्ये काम करते. आता हे काय होतं की बस सपोज ऑटो सेक्टरला समजा बूस्ट मिळणार आहे. ऑटो सेक्टरला हा जो बूस्ट मिळणार आहे कशामुळे, तर जीएसटी कटमुळे. तर त्याचा फायदा ऑटो सेक्टरला पण होणार. त्याचबरोबर ऑटो अँसिलरी कंपनी आहेत त्यांना सुद्धा होणार. कारण का त्यांचं पण प्रोडक्शन खपत होणार मोठ्या कंपनीला, जसं की महिंद्रा, टाटा मोटर्स ह्या ज्या कंपन्या आहेत, तर ह्यांना त्यांचे प्रोडक्ट्स सेल आउट होणार. आणि त्या कंपनीमध्ये सुद्धा तुम्हाला चांगली आउटलुक आणि ग्रोथ येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला दिसू शकतो. त्यानंतर नाही 2 स्टॉक्स हे जे वन ऑफ द फेवरेट्स तो आहे तो टाटा मोटर्स आहे, आणि जो आहे दुसरा आहे तो बजाज ऑटो. बजाज ऑटोमध्ये पण तुम्हाला चांगली बजाज ऑटोमध्ये काय झालं की गेल्या काही दिवसामध्ये कंपनी त्यांचा 30% मार्केट शेअर घालवला होता. म्हणजे 4-4थ्या कंपनी आली होती म्हणजे जे टू व्हीलर मार्केटमध्ये, टू व्हीलरच्या सेल आउट मार्केटमध्ये त्यांची कंपनी जवळपास 4थ्या नंबरला चालू होती 2 नंबरवरून. त्यामुळे कंपनीला काय झालं की जवळपास काही जे फेस व्हायला लागणार होतं, जे काही कंपनीला जे काही त्रुटी फेस कराव्या लागणार होत्या, तर ते त्यांनी पण क्लिअर केलं की बाबा कंपनीत येणाऱ्या काही दिवसात म्हणजे काही येणाऱ्या महिन्यात, तर हा आमचं जे प्रोडक्शन जे कशामुळे त्यांचं हे आपलं म्हणजे जे त्यांचं कंपनीचे जे टू व्हीलर्स कंपनी आहेत, टू व्हीलर्सच्या बाईक आहेत, त्या सोल्ड आउट होत होत्या. त्या का कमी होत्यात? तर त्यांनी त्याच्यावर काम करून त्यांनी का कमी होत होतं? ते काय त्यांचे जे मटेरियल्स जे होतं, तर ते कमी होत होतं. त्यांना म्हणजे इम्पोर्ट जो होता तो कंपनीचा, तो कमी होत होता आणि जे प्रोडक्शनच त्याचं कमी होत होतं. त्यामुळे त्यांच्याकडनं ते गाड्यांचं प्रोडक्शन सुद्धा कमी होत होतं. पण ते पण त्यांनी सॉर्ट आउट केलेलं आहे आणि येणाऱ्या काही दिवसात तो इम्पोर्ट व्यवस्थित आणि सुरळीत होणार आहे. आणि त्यानंतरच्या प्रेस कॉन्फरन्स नंतर ऑटो सेक्टरनं बजाज ऑटो कंपनीनं एक चांगलीच मार्केटमध्ये रॅली पकडलेली आहे. तीच रॅली आज कंटिन्यू झालेली आहे. आणि टाटा मोटर्स जवळपास मला वाटतं 950,000च्या लेवलनं कंपनी करेक्ट झाली होती. 750च्या लेवलला आली होती. आणि त्यानंतरनं कंपनी चांगला आउटलुक म्हणजे चांगले एक फ्युचर आता कंपनीमध्ये देत आहे. कारण का जीएसटी कटमुळे. आणि त्यातच कंपनीने काय केलेलं आहे, त्यांच्या गाड्यांच्या प्राइजेस ह्या कट केलेल्या आहेत. त्यामुळे आज मार्केट ऑटो सेक्टरलाही तेजी आहे. आता ही कुठेपर्यंत तेजी टिकेल, तर ही तेजी चांगली नक्कीच येणाऱ्या काही दिवसात. कारण का जे जीएसटी कट जो केलेला आहे, ऑटो सेक्टर जीएसटी कट केलेला आहे, तर त्यातच कंपनी प्राईस पण थोड्याफार कट केलेल्या आहेत. आणि ऐन मोक्यावाला जे आहे कोणता दिवाळीचा सण आहे, दिवाळीचा जो सण आहे
आणि जो दसऱ्याचा सण आहे जिथे जास्त कार किंवा हे टू व्हीलर बाईक ज्या खरेदी होतात ते त्याच वेळी जीएसटी कट आलेला आहे आणि त्यामुळे एक ऑटो सेक्टरला एक चांगलाच बूस्ट इथं मिळालेला आहे. तर हा जो बूस्ट मिळालेला आहे कंपनीला हा चांगला आहे आणि टिकणारे आहे आणि येणाऱ्या काही दिवसात तुम्हाला दिसेल सुद्धा की त्याचा इम्पॅक्ट दिसेलच की ऑटो सेक्टरच्या ज्या रिझल्ट्सवरती तुम्हाला दिसणार आहे. तर ही कंपनी हे जो सेक्टर आहे तर येणाऱ्या काही दिवसात चांगला फोकसमध्ये असणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. जय हिंद.